ॲडव्हर्ब अँड टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब्स, क्रिया विशेषण व क्रिया विशेषणांचे प्रकार. ॲडव्हर्ब क्रिया विशेषण म्हणजे काय? An adverb is a word that tells us something more about verb, adjective and another adverb. म्हणजेच क्रिया विशेषण म्हणजे असा शब्द जो क्रियापद, विशेषण आणि दुसऱ्या क्रिया विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो. टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रिया विशेषणांचे प्रकार. पहिला प्रकार ॲडव्हर्ब्स ऑफ टाइम, कालदर्शक क्रिया विशेषणे. ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर, रीतिवाचक क्रिया विशेषणे. ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस, स्थलवाचक क्रिया विशेषणे. ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी, पुनरावृत्तीदर्शक क्रिया विशेषणे. ॲडव्हर्ब्स ऑफ डिग्री, परिमाणवाचक क्रिया विशेषणे. ॲडव्हर्ब्स ऑफ सर्टन्टी, निश्चयात्मक क्रिया विशेषणे. ॲडव्हर्ब्स ऑफ रिझन, कारणदर्शक क्रिया विशेषणे. इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब्स, प्रश्नार्थक क्रिया विशेषणे. रिलेटिव्ह ॲडव्हर्ब्स, संबंधदर्शक क्रिया विशेषणे. ॲडव्हर्ब ऑफ टाइम, कालदर्शक क्रिया विशेषण. An adverb used to show when an action is done is known as an adverb of time. म्हणजे क्रिया केव्हा घडली हे ज्या क्रिया विशेषणामुळे कळते त्यास कालदर्शक क्रिया विशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, टुडे, टुमॉरो, डेली, यस्टरडे, स्टिल, सिन्स, yet, always, now, soon, ago, presently, early, late ही काही ॲडव्हर्ब्स ऑफ टाइमची उदाहरणे आहेत. काही ॲडव्हर्ब्स ऑफ टाइमचा वाक्यामध्ये उपयोग करूया. तेजस केम लेट या वाक्यामध्ये लेट हे ॲडव्हर्ब ऑफ टाइम आहे. आवर टीम विल प्ले टुमॉरो या वाक्यामध्ये टुमॉरो हे ॲडव्हर्ब ऑफ टाइम आहे. ब्रश युअर टीथ डेली या वाक्यामध्ये डेली हे ॲडव्हर्ब ऑफ टाइम आहे. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, स्थलदर्शक क्रिया विशेषण. An adverb used to show where an action happens is known as an adverb of place. म्हणजे क्रिया कोठे घडली हे ज्या क्रिया विशेषणामुळे कळते त्यास स्थलदर्शक क्रिया विशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, हिअर, देअर, हेन्स, इन, आउट, अबाउ, बिलो, इनसाइड, फॉर, आउटसाइड, नियर, एव्हरीवेअर, अहेड, बॅकवर्ड, अवे ही काही ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस ची उदाहरणे आहेत. काही ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस यांचा वाक्यामध्ये उपयोग करूया. कम हिअर या वाक्यामध्ये हिअर हे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे. मूव्ह बॅकवर्ड या वाक्यामध्ये बॅकवर्ड हे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे. युअर ब्रदर इज वेटिंग आउटसाइड या वाक्यामध्ये आउटसाइड हे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, रीतिवाचक क्रिया विशेषण. An adverb used to show how an action is done is known as an adverb of manner. म्हणजे क्रिया कशी घडली हे ज्या क्रिया विशेषणामुळे कळते त्यास रीतिवाचक क्रिया विशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इझिली, सायलेंटली, ब्रेवली, वेल, हार्ड, नॅचरली, फास्ट, परफेक्टली, क्विकली, स्लोली, सॉफ्टली, स्वीटली, सो ही काही ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर आहेत. काही ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनरचा वाक्यामध्ये उपयोग करूया. ही रन्स फास्ट या वाक्यामध्ये फास्ट हे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आहे.
पॉलिश माय शूज नाईसली या वाक्यामध्ये नाईसली हे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आहे. किरण फाउट ब्रेवली या वाक्यामध्ये ब्रेवली हे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आहे. ॲडव्हर्ब ऑफ नंबर और फ्रिक्वेन्सी पुनरावृत्ती दर्शक क्रियाविशेषण. An adverb used to show how often an action is done is known as an adverb of number or frequency. म्हणजेच क्रिया किती वेळा घडली हे ज्या क्रियाविशेषणामुळे कळते त्यास पुनरावृत्ती दर्शक क्रियाविशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, अगेन, ऑलवेज, फर्स्ट, नेव्हर, ऑफन, वन्स, ट्वाइस, seldom, regularly, secondly, firstly, sometimes, frequently ही काही ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी आहेत. काही ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी यांचा वाक्यामध्ये उपयोग करूया. शी ऑफन कम्स टू मीट हिम या वाक्यामध्ये ऑफन हे ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. यू आर ऑलवेज लेट या वाक्यामध्ये ऑलवेज हे ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. राधा केम ट्वाइस या वाक्यामध्ये ट्वाइस हे ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री परिमाणवाचक क्रियाविशेषण. An adverb used to show how much or in what degree or to what extent an action is done is known as an adverb of degree. जे शब्द क्रियेचे परिमाण दाखवतात किंवा ज्या शब्दामुळे क्रियेचा तरतम भाव कळतो त्यास परिमाणवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, फेरी, क्वाइट, मच, लिटल, ऑलमोस्ट, हेविली, हायली, ॲज, रादर, फुल्ली, इनफ, एनी, हार्डली, नियरली, सफिशियंटली ही काही ॲडव्हर्ब्स ऑफ डिग्री आहेत. काही ॲडव्हर्ब्स ऑफ डिग्रीचा वाक्यामध्ये उपयोग करूया. हर्षा इज व्हेरी बिझी या वाक्यामध्ये फेरी हे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री आहे. राम इज ॲज क्लेव्हर ॲज हरी या वाक्यामध्ये ॲज आणि ॲज हे ॲडव्हर्ब्स ऑफ डिग्री आहेत. दे वेर फुल्ली प्रिपेअर्ड फॉर द वॉर या वाक्यामध्ये फुल्ली हे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री आहे. ॲडव्हर्ब ऑफ सर्टन्टी निश्चयात्मक क्रियाविशेषण. An adverb used to show definiteness of the action is known as an adverb of certainty. म्हणजेच क्रिया ठामपणे प्रतिपादन करणाऱ्या क्रियाविशेषणाला निश्चयात्मक क्रियाविशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, शुअरली, इंडीड, यस, नॉट, सर्टनली, नॉट ॲट ऑल, ने, डेफिनेटली, बाय ऑल मीन्स, नो, रिअली, ट्रूली ही काही ॲडव्हर्ब्स ऑफ सर्टन्टीची उदाहरणे आहेत. काही ॲडव्हर्ब्स ऑफ सर्टन्टीचा वाक्यामध्ये उपयोग करूया. शी विल शुअरली कम या वाक्यामध्ये शुअरली हे ॲडव्हर्ब ऑफ सर्टन्टी आहे. इंडिया विल डेफिनेटली विन द मॅच या वाक्यामध्ये डेफिनेटली हे ॲडव्हर्ब ऑफ सर्टन्टी आहे. ही इज अ फुल इंडीड या वाक्यामध्ये इंडीड हे ॲडव्हर्ब ऑफ सर्टन्टी आहे. ॲडव्हर्ब ऑफ रिझन कारणदर्शक क्रियाविशेषण. An adverb used to express the purpose of an action is known as an adverb of reason. ज्या शब्दामुळे क्रिया का घडली म्हणजे क्रिया घडण्याचे कारण कळते त्यास कारणदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, हेन्स, देअरफॉर, बिकॉज, कॉन्सिक्वेंटली ही काही ॲडव्हर्ब्स ऑफ रिझन आहेत. काही ॲडव्हर्ब्स ऑफ रिझनचा वाक्यामध्ये उपयोग करूया. शी वॉज देअरफॉर
पनिश्ड. या वाक्यामध्ये देअरफॉर हे ॲडव्हर्ब ऑफ रिझन आहे. ही स्टेड ॲट होम बिकॉज ऑफ हिज इलनेस. या वाक्यामध्ये बिकॉज हे ॲडव्हर्ब ऑफ रिझन आहे. इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब प्रश्नार्थक क्रियाविशेषण. An adverb used to ask question is known as an interrogative adverb. प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या गेलेल्या क्रियाविशेषणाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, प्रथम पाहूया टाइमच्या संबंधित इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब्स. व्हेन, हाऊ लॉंग, हाऊ अर्ली. यानंतर पाहूया प्लेसच्या संबंधित इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब्स. फेअर, फेन्स. यानंतर पाहूया नंबरच्या संबंधित इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब्स. हाऊ मेनी, हाऊ ऑफन. यानंतर पाहूया मॅनरच्या संबंधित इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब. हाऊ. यानंतर पाहूया क्वांटिटीच्या संबंधित इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब्स. हाऊ मच, हाऊ फार. आणि यानंतर पाहूया रिझनच्या संबंधित इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब. व्हाय. ही काही इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब्स आहेत. काही इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्बचा वाक्यामध्ये उपयोग करूया. व्हेन विल सी कम. या वाक्यामध्ये व्हेन हे इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. हाऊ डिड ही एस्केप. या वाक्यामध्ये हाऊ हे इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. वेअर डिड शंकर लिव्ह. या वाक्यामध्ये वेअर हे इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. रिलेटिव्ह ॲडव्हर्ब संबंधदर्शक क्रियाविशेषण. An adverb used to relate two clauses or sentences is known as relative adverb. ज्या शब्दाने दोन वाक्य किंवा उपवाक्य जोडली जातात त्याला संबंधदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, फेअर, व्हेन, हाऊ, व्हाय ही काही रिलेटिव्ह ॲडव्हर्ब्स आहेत. काही रिलेटिव्ह ॲडव्हर्बचा वाक्यामध्ये उपयोग करूया. धिस इज द स्कूल वेअर आय लर्न्ड. या वाक्यामध्ये वेअर हे रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. धिस इज द टाइम व्हेन मंदा रिटर्न्स फ्रॉम ऑफिस. या वाक्यामध्ये व्हेन हे रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आहे.